नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया इंटिग्रेशनचा क्वेश्चन जो एसएससी बोर्ड मध्ये आलेला आहे. तर बघा, इंटिग्रेशन मध्ये दिलं आहे आपल्याला x टू द पॉवर 9 इंटू सेक स्क्वेअर इन ब्रॅकेट x टू द पॉवर 10 dx. याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. आता इंटिग्रेशन काढायच्या मेथड आहे, तर आपण याला कोणत्या मेथडने ट्राय करायचं बघा. यामध्ये आपल्याला हिंट भेटलेली आहे x टू द पॉवर 10 चा डेरिव्हेटिव्ह काय x टू द पॉवर 9. तर आपण हे जे इंटिग्रेशन आहे बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथे, तर आपण करणार x टू द पॉवर 10 याची व्हॅल्यू t पुट करणार. याला डिफरन्शिएट करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर x टू द पॉवरचा डेरिव्हेटिव्ह येणार आपल्याला 10 x टू द पॉवर 9 dx इज इक्वल्स टू dt. तर बघा आता आपला डेरिव्हेटिव्ह आणि आपल्या क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा x टू द पॉवर 9 dx आणि आपल्या क्वेश्चन मध्ये बघा x टू द पॉवर 9 dx दिलेला. तर आपल्याकडे इथं जो 10 आहे हा 10 आपल्या क्वेश्चन मध्ये नसल्यामुळे आपण याला डिवाइडला घेऊन. तर बघा आता हा आला x टू द पॉवर 9 dx इज इक्वल्स टू तुम्हाला भेटलं dt बाय 10. तर आता ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू आपल्या एक्झाम्पल मध्ये. तर बघा आता इंटिग्रेशन x टू द पॉवर 9 dx याची व्हॅल्यू झाली dt बाय 10. मग आपल्याकडे काय उरलं, सेक स्क्वेअर जो ब्रॅकेट आहे x टू द पॉवर 10 याला पुट केला आहे आपण t. तर हे आपलं व्हेरिएबल होऊन येतात t आणि dt बाय 10. तर आता बघा यामध्ये हा जो 1/10 आहे हा झाला आपला कॉन्स्टंट. तर याला आपण बाहेर काढून घेऊ. बघा आता 1/10 इंटिग्रेशन सेक स्क्वेअर स्क्वेअर टी dt. तर आता याचं आपण इंटिग्रेशन काढणार आहोत. तर आपल्याला भेटलं इंटिग्रेशन 1/10 इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी dt हे असते tan t प्लस c. तर जो आपण x टू द पॉवर 10 ची व्हॅल्यू t पुट केली आहे, जे आपला आन्सर आहे t ची व्हॅल्यू आपण x टू द पॉवर 10 इथे पुट करून देऊ. 1/10 tan x टू द पॉवर 10 प्लस c. तर आपलं हे झालं फायनल आन्सर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.